नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये एक नवीन व्हिडिओ मध्ये, एक नवीन ब्लॉग मध्ये। सब्जी मंडीच्या ब्लॉग मध्ये आपल्या सब्जी मंडीचे ठोक रेट सगळे सांगत राहतो। पन्नीचे, कॅरेटचे सगळे रेट, पोत्याचे रेट, सगळे ठोकचे रेट देत राहतो मी आपल्या यवतमाळ भाजी मार्केटचे। मोठं ठिकाण आहे, बघित असेल व्हिडिओ तुम्हाला माहित असेल, नवीन लोकांसाठी सांगत आहे। मोठं ठिकाण आहे, आमची मोठी मंडी आहे। सध्या कसं आहे मार्केट मध्ये शनिवार आणि आपला रविवार आणि मंगळवार थोडंसं भीड राहत आहे, थोडीशी गर्दी पण वाढत आहे। आज थोडी कमी होती, बघू उद्या पण, उद्या कशी राहणार आहे, काय राहणार आहे। आज थोडे फुलकोबीला चांगला भाव भेटलाय, फुलकोबीला चांगला भाव भेटलाय आणि जे काळी मिरची येते ना तेजवाली त्याला पण चांगला भाव भेटलाय, दिले आहे सगळे रेट दिले आहे। चिल्लरचे सोडून चिल्लर आम्ही घेतो। ठोक ठोक व्यापारासाठी याच्यासाठी आहे, सगळेवाले सगळ्यांसाठी राहते त्याला मित्रांनो। तर त्याला व्हिडिओ आपला बघा, आपला व्हिडिओ कसा आहे, काय वाटते, का नाही कमेंट मध्ये सांगा, मला कळवा मला कमेंट मध्ये। चला मग चला आता आपली दुकान लावू, आपली दुकान आहे भाजीची, त्याच्यामुळे आपल्याला भाजी घ्यावी लागते, तर कधी कधी छोटा व्हिडिओ बनवून जाते। चला एस कंपनीचा आपण बुधवार आहे मित्रांनो। आज अरवी दिसू राहिली मला, मिरचीचे पन्न्या आणि वांग्याच्या पन्न्या, तर वांग्याची भाव विचारू, मिरचीचे भी विचारू आणि अरबीची विचारू। सर भाई मिर्ची बोलो। 200 रुपये पन्नी आणि 10 किलो 20 रुपये किलो गिरी है ना। आणि ये अरबी 30 रुपये किलो। कितनी किलो की पन्नी है? 15-16 किलो की। चलो रे वांगे 150 रुपये। वांगे 150 रुपये, 150 रुपये पन्नी आहे मित्रांनो। 200 रुपये पन्नी आहे मिरचीची आणि हे समजा 330 रुपये किलो। 15 किलोची पन्नी, 15-45, 450 रुपये पन्नी। कालचा व्हिडिओ बघितला असेल तर या टाइमला थोडी गर्दी होती काल, मंगळवार आणि रविवार थोडा गर्दी राहून राहिली मार्केटमध्ये, बाकी दिवस थोडं थंडच चाललाय। बघू आज काय काय रेट आहे, तर काही रेट तर कमी दिसून राहिले मला, आज मिरची बी कमी दिसून राहिली मला आजची पोझिशन। बघू समोर जाऊ आपण, तेज मिरची असेल, लवंगी मिरची असेल तर पाहू आपण समोर जाऊन, बघू काय पोझिशन राहणार आहे आजची। तर अरे प्रशांत भाऊ, फक्त गर्दी का रविवार आणि मंगळवारच राहते का मंडीत? फक्त रविवार आणि मंगळवार झाला स्पेशल दिवस, बस बाकी दिवस सर्व खाली आहे, सर्व खाली आहे की नाही? रिकामे दिवस आहे। बघा मित्रांनो, गर्दी पण तुम्हाला दाखवू राहिलो, आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर तुम्हाला माहित असणार कालची पोझिशन काय होती। आजची पोझिशन बघा, आपला सलमान भाई बी बंद आहे, टमाटरवाला काय करणार आहे। पिंडू भाऊ, ओ पिंडू भाऊ, कट्टा 20 रुपये पूरा कट्टा, पूरा कट्टा बंदा 20 रुपये किलो ना। 20 रुपये किलो। किती किलो भराल? 50 किलो आहे ना। कैरी आहे ना, कच्ची कैरी? हा हा, फुलकोबी, चवळीच्या शेंगा थोडे जास्त रेट दिसून राहिले मला चिल्लर मध्ये। ठोकची विचारू आपण, समोर जाऊन ठोकची पाहू। चिल्लरचे तर रेट द्यायचे नाही आपल्याला, म्हणून चिल्लरचे रेट काय सांगून नाही राहिलो, थोडा जास्त दिसून राहिले आहे। ठोकचे रेट पाहू आपण काय आहे तर समोर जाऊन। पत्ता साईबाबा कंपनीत विचारतो, खपला साईनाथ कंपनी विचारतो, खपला द्यायचा पत्ता कावा 150 पन्नी। हा हा, मला त्रिकुटामध्ये आलो आपण, चिवळ आहे, चिवळ पन्नी विचारू किती किलो आहे? तर पन्नी घ्यायची आपल्याला, पदी भाऊ चिवळची पन्नी घ्यायची आहे, काय भावला असाल? 10 रुपये लागेल का? किती किलो भरण जवळपास? 20-22 किलो भाऊ, 20-22 किलो भरण ना जवळपास। चला काकडी काम दे, आज माग गेली म्हणजे काकडी 30 रुपये किलो। 30 रुपये, किती किलो पन्नी? 25 किलो। 35 25 25 30 रुपये किलो काकडा चांगला खपूर राहिला, आता तेजीमध्ये खपूर राहिले। हे सगळे ठोकचे रेट राहते, म्हणजे कसं पन्न्या कट्टे हेच घ्यावं लागते या भावामध्ये। जे भाव मी तुम्हाला लोकांना सांगत आहे, कारण ते व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीच कामाचे आहे। चिल्लरसाठी रेट नाही राहत, चिल्लरचे रेट मग मार्केटमध्ये तिकडे दत्ता चौक वगैरे तिकडे चिल्लरचे रेट, इथं सब 10 किलो 15 किलो 20 किलोचे भाव राहते। चला आता आपण वकील आणि कंपनीमध्ये जाऊ, बघू आपण आलू कांद्याचे कट्ट्याचे रेट काय आहे, तर आलूचे लसणचे सगळे रेट बघू आपण ठोकमध्ये। चला आता वकील कंपनी झालो आपण, हे तर चिल्लर आहे त्यांच्यावाले, चिल्लरचे भाव आहे इकडे सगळे। आपण ठोकचे कट्ट्याचे रेट विचारू, आपण डायरेक्ट कट्ट्याचे रेट विचारू। हा आलू स्टोअर चालू आहे, विचारू आलूचे भी भाव विचारू, बढ़िया लसणचे भी भाव विचारू, बढ़िया लसणचे भी भाव विचारू। भैया नमस्ते। नमस्ते, क्या बोलते हैं को? बहुत बढ़िया, क्या बोलते पोजीशन आज? आज की पोजीशन वही थी, लसन 200 से 120 से 200 रुपए। 120 से 200 रुपए तक
माल देखते मीडियम हाँ 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 वो जो उस दिन बताया अपन ने। कंडीशन चलो आणि ये कांदे 1300 रुपये क्विंटल सुपर सुपर माल 1300 रुपये क्विंटल। नांदगाव कांदे नांदगाव नांदगाव खंडेश्वर स्पेशल। स्पेशल काना सुपर और व्हाइट वाला व्हाइट वाला 1400 रुपये क्विंटल और आलू आलू 1200 रुपये क्विंटल 12 रुपये स्टोर वाला? स्टोर हे बता देता 1200 रुपये क्विंटल आहे। बघून घ्या स्टोर वाला माल बढिया। क्वालिटी दाखवून देईन लसणाची मी व्हिडिओ मध्ये कशी आहे का आहे, म्हणजे 120 चा 200 रुपयाचा बी लसण दाखवून देईन सगळं क्वालिटीचा। फुलकोबी 600 रुपये पन्नी झाली जवळपास। आज फुलकोबीचे रेट चांगले वाढले। टमाराचे रेट घेतले यार आज मी जमार गिर गया क्या टमारा फुलकोबीचे रेट थोडे वाढले आज। दाखवल तुम्हाला रेट काय म्हणजे फुलकोबीचे तर। चला उमेश कंपनी चालू आपण बघा। उमेश कंपनीत उमेश भाऊला विचारू पण काय म्हणजे पोझिशन द्या। आज फुलकोबी आली का चांगल्या क्वालिटी वाली? का भाव खपली? 30 रुपये किलो 30 कपल्यान जागेवर किती 15 किलोची पन्नी जवळपास 15-16 किलोची पन्नी 30 रुपये किलो। मिरच्या आल्या का तिखटवाल्या? का भाव खपल्या? कालेवाल्या मिरच्या 50 रुपये खपल्या का? पावर हे 30 रुपये आहे ना। बघून घ्या मिरची 30 रुपये म्हणजे 300 रुपये पन्नी जवळपास झाली आहे मिरची। 300 रुपये पन्नी आणि ते 400 रुपये पन्नी नाही 500 रुपये पन्नी काळीवाली मिरची। आणि फुलकोबी 30 रुपये किलो मला तर 15 किलोच्या पन्न्या 400 रुपये 500 रुपये पन्नी जवळपास। चला आपण शिवास पण जाऊ। दोडके आणि गिलके दिसू राहिले भाऊ काढ का पन्नी म्हणते तू विचारो। हा काय भाव नाही ना काही भाव नाही भैया बोलो गिलके हो गिल के 20 रुपये किलो 20 और दोडके दोड़के भी 20 20 किती किलोची पन्नी भरान 15 किलोची पन्नी आहे 20 रुपये किलो आहे गिलके आणि दोडके। भैया कारले हो भैया कारले 25 रुपये किलो 15 किलो पन्नी 25 रुपये किलो ने हे पन्नी घ्या लागते। 15 किलोची जवळपास पन्नी आहे थोडं हलकी बारी निघतेच त्याच्यात। चला आता भारत कंपनीचा आपण बघू भाव कॅरेटचे तर भाव बघूच आपण। याची भाग बघा बीटीसी कंपनी भारत कंपनी भारत ट्रेडिंग कंपनी विचारू आपण काम दे पोझिशन बी बघून घ्या। हे बी 2-3 क्वालिटीचे आहे 3 क्वालिटीचे आहे टमाटे। दादा टमाटे सांगणार आहे 750 चांगला वाला माल 750 आणि थोडा डाऊन वाला 700 रुपये 100-150 रुपये वाढले आहे ना जवळपास। आणि ते गवार पन्नी गवार 50 रुपये किती किलोची पन्नी? 15-17 किलो 15-17 किलोची पन्नी आहे ना। चाल साईबाबा कंपनी चालू आपण लिंबू विचारू भाऊला किती किलोची पन्नी आहे आणि का भाव आहे? 10 रुपये किलो 10 किलोची पन्नी आहे हा 50 रुपये किलो आहे 10 किलोची पन्नी आहे 500 रुपये पडली आहे ना। 500 रुपये चला 500 रुपये पन्नी पडली आहे। लिंबू मस्त बढिया 15 रुपये किलो आहे 15 रुपये किलो आहे ना। हा पत्ता गोबी 15 रुपये किलो पत्ता गोबी चालले। पत्ता गोबीला चांगले भाव भेटू राहिले सध्या चांगल्या मालाला चांगला भाव आहे। राजभाऊ झाली दुकान सगळी खाली 8 वाजले 7:30 वाजले चवलाशा घालत्या 60 रुपये किलो 12 किलोची पन्नी 720 रुपये 720 रुपये पन्नी कापली का चवले? हो. आणि आजचा भाव. आजचा भाव आज बुधवार आणि 27 तारीख 50 रुपये भेंडी बी 50 गेली। पेन्सिल भेंडी बढिया 30 रुपये 25 रुपये साधी तर ते पडून आहे हो अजून मार्केट मध्ये। ढेमचं 30 रुपये किलो ढेमचं बी 30 रुपये गेले आहे 30 ना। रुपये 40 रुपये चला भाव चांगला भेटू राहिला का सध्या चांगला भावाला? रस्ता. ठोकचे रेट आहे ठोकचे रेट हा, आहे ठोकचे रेट आहे सगळे। चवळी भाजी 20 चवलाई भाजी 20 सब ठोकचे रेट आहे मित्रांनो। चिल्लरचे रेट नाही आपल्यापाशी। हे आमचं किरसावंगा बिरसा मुंडा यांची दुकान बोट दिलेलीच पाहिजे। वेगळे व्हिडिओ बनवत असतो पण यावेळेस टाइम नाही भेटला थोडासा म्हणून 1-2 शूटिंग करून ठेवलेले आहे। लग्नाला वगैरे गेलो होतो लग्नाची शूटिंग करून ठेवलेली आहे। बघा कधी टाइम भेटला तर टाकेल। एडिट झालं टाइम नाही भेटला आपलं दुकानदारी आहे तुम्ही बघतच असाल दुकान आहे त्याला सकाळी मंडे मग दुकान त्याच्यामुळे टाइम नाही भेटत। चला बाकी तो व्हिडिओ शॉर्ट वगैरे दाखवत राहतो इंस्टाग्रामवर रील वगैरे टाकत राहतो मित्रांनो बघून घ्यायचा इंस्टाग्रामवर आपल्या चॅनलला फॉलो करायचा। तर चला मग व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे भैया एक लाईक जरूर करा मित्रांनो। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोस्ता मित्रांना शेअर पण करा। चला मग भेटू उद्या नवीन काहीतरी अपडेट घेऊन। ठोकचेच भाव राहते आपले ठोकचेच भाव देत राहतो तुम्ही बघत आहे पन्नीचे रेट पन्न्या पोते कट्टे असाच माल येते आमच्या इथं दाखवतही राहतो तुम्हाला रेट वगैरे सांगत बी राहतो काही काय रेट कधी वाढणार काय वाढणार हे पण सांगत राहतो। चला मग धन्यवाद मित्रांनो भेटू उद्या सकाळी।